मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते AI कारण आणि मग तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. मराठ्यांच्या सैन्याचा उल्लेख कसा होतो, विशेषतः बखरीमध्ये वगैरे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित. हरिभक्त फ्रान्सनं असं जाहीर केलं धोरणात्मक रीतीनं की आम्ही या AIच्या विकासासाठी अणुऊर्जा देऊ शकतो. की चीनसारखे एकाधिकारशाही राज्य असणारे लोक जर ऐकणार नसतील तर आम्ही सहाय्य करून किंवा आम्ही तसं इथिक्स पाहून काय करू. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आपण एकीकडे ट्रम्प कार्ड नावाचा खेळ बघतोय, जगात काय चाललंय ते, आणि दुसरीकडे आपल्याला एका व्यापक संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार करायचा आहे आणि आपण या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू ठेवलेल्या आहेत. आणि आता AIचं महत्त्व इतकं आहे की मी म्हणाल्याप्रमाणे मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते AI कारण आणि मग तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. आता तुम्ही म्हणाल की मी महाराष्ट्रासंबंधी बोलतोय, त्याला हरिकथा निरूपण कसं म्हणायचं. मी तुम्हाला कारण सांगणार आहे की पानपतच्या लढाईची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि माहिती आहे तुम्हाला की तिकडनं अफगाणिस्तानमधनं अहमद शाह अब्दाली, त्याला दुराणी म्हणतात, त्या सगळ्या जमातीला एकूण. आणि त्याची एक व्युत्पत्ती अशी दिली जाते की त्या लोकांच्यात विशिष्ट प्रकारचा मोती कानात घालण्याची वगैरे, दूर असं त्याचा अर्थ, म्हणजे शब्द मुळात मोतीवाचक, म्हणून त्या लोकांना दुराणी म्हणायला लागले. ते काही का असेना, पण त्याचा आणि त्याच्या सैन्याचा उल्लेख सहसा दुराणी असा होतो. मराठ्यांच्या सैन्याचा उल्लेख कसा होतो, विशेषतः बखरीमध्ये वगैरे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित. हरिभक्त, मराठ्यांचा उल्लेख हरिभक्त असा होतो. आणि हेही तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की मराठ्यांच्या सैनिकांच्या छावण्यांमध्ये अनेक हस्तलिखित धर्मग्रंथांची, ज्ञानेश्वरी वगैरे सापडलेली आहेत. तर हा असा अतूट संबंध आहे. काही लोकांचे निरीक्षणं किंवा आक्षेप होते पूर्वीच्या काळामध्ये, याचा काय संबंध वगैरे, संतांनी काय केलं, महाराष्ट्राचं बुडवला वगैरे, असंही म्हणणारे लोक होते. पण त्यातल्या वावदूक शंकामध्ये काही अर्थ नाही, हे खरं तर सिद्ध झालं आहे. पण तो वेगळा मुद्दा असेल. मला म्हणायचं काय माहिती आहे का, की जेव्हा मी हरिकथा निरूपण महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणतो तेव्हा महाराष्ट्रासंबंधीच्या सगळ्या गोष्टी तिथे अभिप्रेत आहेत, इन्क्लुडिंग राजकारण अर्थात. आणि आत्ता दुसरे ते AI कारण आजच्या जगामध्ये AI ही गोष्ट इतकी महत्त्वाची ठरलेली आहे की त्याला वेगळी स्पेस द्यावी लागते. त्या गोष्टीला स्वतंत्र विचार करावा लागतो. तिचा जाता जाता सहजगत्या काहीतरी म्हणालो, 2-4 रिमार्क मारले आणि पुढे गेलो, असं चालणारं नाही. म्हणून मला या ठिकाणी स्वतंत्रपणे AI कारण असं म्हणावं लागतंय आपल्या या मालिकेच्या संदर्भात, महाराष्ट्र मंथनच्या संदर्भात. असो, तर आता आपल्याला तिसऱ्या समिटकडे वळायचं आहे. पहिली अर्थात इंग्लंडमध्ये प्लेस्लीची माहिती आपल्याला, दुसरी कोरियामधली, आणि तिसरी ही फ्रान्समधली आहे. मग चौथी भारतातली नुकतीच पार पडलेली. तर एक गोष्ट मी तुम्हाला मागच्याच एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलेली आहे, ती म्हणजे कोणती, की खरं तर त्याच्याही पूर्वी पहिल्यामध्ये कदाचित, की जेव्हा ब्रिस्लेला परिषद भरली आणि ती ॲलन ट्युरिंगमुळं केवळ, त्याच वेळेला असं ठरलं की एक प्रदर्शन तयार करायचं आणि ते पॅरिस परिषद होईपर्यंत तयार झालेलं असेल. तर ते तयार झालं अर्थात, काही तो मुद्दा नाही. पण त्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये काय काय आलं वगैरे वगैरे, हे मी तेव्हाही थोडं सांगितलेलं आहे. आज आणखीन थोडं सांगतो आणि मग पॅरिसकडं वळतो. या पहिल्या परिषदेचं नाव काय दिलं की AI सेफ्टी. समिट कशासाठी आहे तर सेफ AI साठी आहे. हे थोडं आपल्याला बचावात्मक, नकारात्मक, जरा जास्तच आपण सावधगिरी बाळगतो की काय, ओव्हर कॉशियस ज्याला म्हणतो आपण, असं 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 वाटतं. पण तेव्हा ते इतकं अपरिहार्य होतं की त्यांनी मुळातच म्हटलेलं आहे की AIचा काय परिणाम होतोय,
होऊ शकेल आणखीन की ए आयला जणू काही दोन चेहरे आहेत, ड्युएल नेचर, द्विस्वभावी. तुम्हाला माहिती आहे की चक्रामधल्या काही राशी द्विस्वभाव राशी मानल्या जातात. तर फिला द्यायचं काही कारण नाही, ज्योतिषशास्त्राचा विषय आहे. पण तसं इथे सुद्धा ए आय हे अशा प्रकारे द्विस्वभाव आहे. म्हणजे कोणतं की एका बाजूला अत्यंत कल्याणकारक आहे, त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, अनेक गोष्टींमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले, इव्हन ज्याला आपण सर्जनशील काही गोष्टी म्हणतो, क्रिएटिव्हिटी म्हणतो, तिथे सुद्धा अनेक एन्व्हायरमेंटल इश्यूज सोडवण्यासाठी ही त्याची एक बाजू झाली. पण दुसरी बाजू म्हणजे कॅटॅस्ट्रॉफिक, इतका विनाशकारी होऊ शकतो कदाचित ते प्रकरण सगळं की संपूर्ण मानवजातीचा सुद्धा त्याच्यातून नाश होऊ शकतो, असं भल्या भल्या लोकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ड्युएल नेचर महत्त्वाचं आहे आणि आपण नेहमी त्या दोघांकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूचा चेहरा पाहून चालणार नाही, दुसरीकडे काय आहे पाहिलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला कल्पना आहे, पूर्वीच्या काळात एक सिनेमा फार गाजला होता त्या काळामध्ये, डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड. तर एकच व्यक्ती दोन व्यक्तिमत्वामध्ये विभागली गेलेली आहे आणि काही काळ तिचं एक व्यक्तिमत्व प्रकट होतं चांगलं, दुसऱ्या वेळेला दुसरं व्यक्तिमत्व प्रकट होतं. तशा प्रकारची परिस्थिती जणू काही त्या ए आय नावाच्या गोष्टीची आहे असं मानलं जातं. आणि म्हणून तो धागा विसरता कामा नये असं त्या ब्रिचलीमध्ये ठरलं गेलं आणि सेफ ए आय हा तिथला एक प्रकारचा महत्त्वाचा सूत्राचा भाग ठरला. हे मी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यातनं तो मुद्दा आला, क्रिएटिव्हिटीचा मुद्दा आला. आणि तिथेच आपल्याला दरम्यानच्या काळामध्ये जी क्रिएटिव्हिटी दिसली ए आयच्या माध्यमातून, दोन उदाहरणं मी सांगतो. एक म्हणजे केवळ ए आयच्या टूलच्या माध्यमातून, ए आय निर्मित, ए आय जनरेटेड टूल्सच्या माध्यमातून चित्र काढता येतं. ते चित्र कसं होतं तर तिथे एक ए आय आर्टिस्ट, ए आय दा म्हणून ह्युमनाइड रोबो, आणि त्याच्या माध्यमातून चित्र काढलं गेलं म्हणून ते ए आय जनरेटेड चित्र पूर्णतः. आणि ते कोणाचं चित्र होतं, पोर्ट्रेट म्हणत आपण त्याला गडीवर, ते चक्क ॲलन ट्युरिंगचं चित्र होतं. आणि हे ते प्रदर्शनात दिसणार आहे, म्हणजे दिसतं आत्ता म्हणजे प्रदर्शन चालू आहे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट तिथे पुढे आली आणि ती कोणती की पहिली ए आय जनरेटेड फिल्म, शॉर्ट फिल्म 12 मिनिटाची, आणि मला वाटतं वायमार नावाच्या कुठल्या तरी कंपनीने ती तयार केली असेल आणि तिचं नाव द फ्रॉस्ट, FROST, द फ्रॉस्ट. आणि फ्रॉस्टचा अर्थ काय, फ्रॉस्ट म्हणजे धुकं, आपल्याला माहिती आहे. त्याची थीम मी सांगत नाही, ते मला वाटतं तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल, यूट्यूबवरती वगैरे पाहू शकता. पण सामान्यपणे असं म्हणता येतं की हवामान अंदाज घेण्यासाठी, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काही एक तयार केलं जातं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं उपकरण, आणि त्याचा दुष्परिणाम होऊन सगळं जगत धुक्यात बुडतं. आपल्याकडे धुक्यात हरवली वाट या नावाचे काहीतरी एक होतं असं मला वाटतं नाटक पिटत. तर तशा प्रकारे अख्खं जग आणि मग जे काय असेल ते, अशा प्रकारची ती फिल्म पूर्णपणे तयार झालेली आपणाला त्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते. आणि आपण आता म्हणू शकतो की आत्ता आपण ज्या काळामध्ये आहोत, म्हणजे त्या परिषदेची भूमिका तीच होती की पुढच्या 5 वर्षापुरतं आम्ही काही एक म्हणू शकतो, त्याच्या पुढे काही सांगता येत नाही, का गतिमान आहे हा बदल. तर त्या काळाला ते संधिकाल असं म्हणतात. आता संधिकालचा अर्थ काय होतो, एका अर्थाने संधिकाल दोन्ही वेळा असू शकतात. एक पहाटे सूर्य उगवलेला नाही पूर्णपणे, परंतु अंधार संपुष्टात येतोय, आणि एक असा मधला टप्पा ज्याला म्हणतो आपण सूर्योदयाच्या पूर्वीचा, पूर्णपणे अंधार पण नाहीये तिथे, पण पूर्णपणे प्रकाश आहे असंही म्हणता येत नाही, त्यालाही आपण संधिकाल म्हणू शकतो. आणि संध्याकाळी ज्या वेळेला सूर्य मावळतो आणि रात्र सुरू होते, तो जो काळ मधला आहे त्याला सुद्धा आपण संधिकाळ म्हणू शकतो. आता ए आय नेमकं काय इंडिकेट करतंय, हा उषक्काल आहे आणि त्याच्यातनं सूर्योदय होणार आहे असं, की आता हा सूर्यास्ताचा काळ आहे आणि कदाचित अंधार पडणार आहे. पण संधिकाल नक्की आहे. त्या संधिकाळाचं रूपांतर नेमकं कशात करायचं, दिवसात करायचं की रात्रीत करायचं, म्हणजे प्रलयात करायचं, हे आपण ठरवणार आहोत.
म्हणून मी तुम्हाला सांगतो, हेनरी किसिंजरने जे पुस्तक लिहिलं आणि स्मिथनं, त्याचं नाव दी जेनेसिस. आता जेनेसिसचा काय अर्थ होतो? उत्पत्ती, जन्म. पण त्याच्या आधी एक कदाचित प्रलय होऊन गेलेला असतो, व्हॉटेवर. तर हे हेनरी किसिंजर वगैरे मंडळी निराशावादी नाही आहेत, ते डुमर्स नाही आहेत, पण तरी पण ते पुरेसं सावध असलं पाहिजे असं सांगतायत आणि आशावाद प्रगट करताय की आता इथून पुढचा काळ इतका वेगळा होणार आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण त्याला हाताळलं तर, म्हणून त्याला ते जेनेसिस वगैरे वगैरे म्हणतात. तर असो, तर अशा 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 प्रकारे आपल्याला या प्रदर्शनासंबंधी काही एक गोष्टी सांगता येतील, ज्याच्यामध्ये ए आयची सुरुवात, ए आयचं मधल्या काळातली प्रगती, टप्पे आणि फायनली काय आपल्याला त्याच्यात दिसेल की त्याचा कसा काय होऊ शकतो, कुठल्या दिशेने जाणार आहे. मी त्याला अंत नाही म्हणणार. आणि तिन्ही टप्प्यावरती माणसानं कशी खबरदारी घेतली पाहिजे हे त्या आपल्याला प्रदर्शनामध्ये दिसू शकेल. म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य तिथे जाऊन वगैरे वगैरे ते प्रदर्शन पाहावं. असो, तर तर आता आपण फ्रान्समधल्या पॅरिस शहराच्या परिसरातल्या त्या तिसऱ्या समिटकडं वळणार आहोत. आणि याचं मी तुम्हाला आधीच काही सांगितलेलं आहे की ते संयुक्त यजमानपद असं म्हणता येईल, की भारताने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रॉन आणि मोदी, भारताचे पंतप्रधान, यांनी मिळून त्या पद्धतीने ते आयोजित केलं, यशस्वी केलं. आणि पुढची भारतात होईल समिट असं तेव्हाच जाहीर झालं. हे मला आपल्याला सांगायचं आहे. आता अगोदरची जी परिषद होती की नाही, जिची आपण चर्चा केली ब्रेस्ली वगैरेची, तर तिचं वैशिष्ट्य काय की तिच्यामध्ये सेफ्टीवरती भर देण्यात आला. आणि आत्ता कदाचित असं लक्षात आलं की अरे आपण जरा असंच म्हणत राहिल्यासारखं तर त्या ए आयच्या पुढच्या प्रगतीचं काय होईल. कदाचित लोक डिस्करेज होतील किंवा नको भांगडीत पडायला फार. त्या नावात सुद्धा काही एक असतं की नाही, इम्प्लाइड होतं नावाने सुद्धा. तर म्हणून त्यांनी नाव काय दिलं माहिती का त्याला, की ए आय ॲक्शन समिट. कृती काय करायची हे याच्या संबंधीची जी चर्चा होईल असं त्यांनी ठरवलं. आणि त्या पद्धतीने ते झालं. को चेअरमनशिप ज्याला आपण म्हणू शकतो. आणि अर्थात पहिल्या परिषदेपेक्षा इथे खूप जास्त राष्ट्रांचे प्रतिनिधी आले होते, कंपन्यांचे चालक मालक, काही म्हणा CEO, व्यवस्थापक वगैरे आलेले होते. ॲकॅडमिशियन्स ज्यांना म्हणतो आपण, असे आले होते. ज्यांना आपण NGO म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था जगभर कार्यरत आहेत या क्षेत्रात काम करणाऱ्या, हे सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आलेले होते. आणि खूपच काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे आल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट कोणती होती तुम्हाला सांगतो ना. दरम्यानच्या काळामध्ये तिकडे ओपन आयनं ChatGPT, सॅम अल्टमनची ती कंपनी वगैरे वगैरे, मधल्या काळात त्याला सुद्धा तिथून काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. तो उलटला कंपनीवरती. हा इतिहास आपल्याला कदाचित माहिती असेल. आणि परत त्याला तिथे सन्मानानं घ्यावं लागलं, तो वेगळा मुद्दा. तर त्यानं ते ChatGPT केलं आणि ते जगभर पसरायला लागलं. तर त्याला शह देणारं दुसरं एक डीपसीक हे चीननं पुढे आणलं. तर त्यामुळं त्या क्षेत्रात सगळी खळबळ माजली होती. 2025ची समिट आहे ही. आणि त्या पार्श्वभूमीवरती, त्या बॅकड्रॉपवरती ही परिषद भरते, हे देखील आपल्याला सांगायला पाहिजे. आता भले तुम्ही डीपसीक म्हणा, आणखीन काही म्हणा, एक गोष्ट लक्षात आली की ह्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आता दुरुपयोग म्हणजे कुठल्या अर्थाने, म्हणजे उदाहरणार्थ एक विनोद बुद्धीने समजा तुम्ही काही एक कोणाचं, जसं आपण व्यंगचित्र काढतो की नाही, तसं ते व्यंगचित्रच होण्यात गडीवर असं जर काही निर्माण केलं, डीप फेक, आणि ते जर निकोप असेल, जसं मी तुम्हाला आठवण करून देईन की आचार्य आत्र्यांनी विडंबन कविता नावाचा एक प्रकार रुजवला होता. 1930च्या आसपासची गोष्ट आहे ती, मागच्या शतकातल्या, म्हणजे झाली की 100 वर्ष खरं तर होत आहेत. तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे व्यक्तीच्या विचारांचं, व्यक्तीच्या लकबींचं, व्यक्तीच्या भाषेचं एक काव्यात्मक विडंबन करायचं. ते कसं असलं पाहिजे की बाकीचे लोक तर हसतीलच, परंतु जिचं विडंबन केलं ती व्यक्ती सुद्धा हसेल, तिला त्याचा राग नाही येणार, इतक्या खेळकरपणानं अशी ती विडंबन कविता ज्याला म्हणतो आपण, ही आचार्यांनी रूढ केलेली आहे. अर्थात काही लोकांना त्याचा राग आला, तो भाग
वेगळा, पण असा एक दृष्टिकोन असू शकतो ना. माणूस हा हसणारा प्राणी आहे आणि तो फक्त दुसऱ्यांना हसतो असं नाही, तो स्वतःलाही हसू शकतो. किंबहुना जो स्वतःलाही हसू शकतो, स्वतःवरती विनोद करू शकतो ना, तो फारच निकोप पद्धतीने जगतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते विनोदाचं एक तत्वज्ञान आहे. तर तसं ह्या फ्रान्सचे अध्यक्ष म्हणा काय ते मॅक्रॉन, त्याने एक गंमत केली. त्यांनी काय केलं माहिती आहे की त्यांच्या स्वतःच्या व्यंगचित्र मुळात डीप फेकने तयार केलेलं जे काय असेल ते त्याच्याबद्दलच ते काही बोलले आणि हसवलं त्यांनी लोकांना, स्वतःही ते हसले. त्यामुळे आपल्याला काही चिंता करायचं काही फारसं कारण नाही. त्याचा जर असा जर उपयोग होत असेल तर होऊ द्या, चला आक्रमणूक होईल, असा एक खेळकर ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मॅक्रॉननी त्या परिषदेमध्ये दिला. याची आपल्याला मुद्दाम मी जाणीव करून देतो. मग आता जरी आपल्याला त्याच्या धोक्याबद्दल वगैरे फारसं बोलायचं नाही असं ठरलं असेल, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टींच्या बद्दलच आपण त्याच्यावरती भर देऊयात, ॲक्शन समिट म्हणूयात त्याला, तरी देखील काही गोष्टी आल्याच ना वेगवेगळ्या लोकांनी. उदाहरणार्थ युनोचे सेक्रेटरी वगैरे त्याच्यातले आले होते, मोठमोठे लोक कंपन्यांमधले त्या क्षेत्रातले आपले सुंदर पिचाई वगैरे लोक होते. हे सगळं होतं. कोणी आणखीन विद्यापीठातले लोक होते, हे सगळं होते. आणि तिथे हे दिसायचंच ना की त्याच्यातनं परत एकदा विषमता निर्माण होऊ नये. त्यातला धोका काय आहे अनेक गोष्टींपैकी एक, की त्यानं जगातील विषमतेला प्रोत्साहन मिळू शकतं. तर त्याच्यावरती कसं नियंत्रण मिळवायचं हा एक प्रश्न आहे. त्याचीही चर्चा झाली, अनेक गोष्टींची चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला AI पुढे न्यायचा असेल, आणि आता ते चाललेलंच आहे प्रकरण सगळं, लार्ज लँग्वेज मॉडेल्स असतील किंवा आणखीन काय काय गोष्टी असतील, डेटा सेंटर्स मोठमोठे करावे लागतात. त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा लागते. आता ऊर्जा निर्मिती करताना पोल्युशन होऊ शकतं, हा एक मुद्दा आहे. पाणी लागतं खूप त्यातली हीट कमी करण्यासाठी वगैरे. तर त्यामुळं आता विकसित देशांमध्ये अमेरिकेसारख्या लोकांचा असा ट्रेंड झालाय की आपल्या इथे नकोच ती डेटा सेंटर्स, जाऊ देत बाहेर कुठेतरी. आणि विकसनशील देशांना परत त्यांच्याकडे जॉब्स वगैरे असतात, त्याच्यात जर भर पडेल या डेटा सेंटर्समुळं तर बरं होईल असंही वाटणारे देश असू शकतात. तर हा एक मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याचं महत्त्व कसं, ते असं की फ्रान्सनं असं जाहीर केलं धोरणात्मक रीतीनं की आम्ही या AIच्या विकासासाठी अणुऊर्जा देऊ शकतो. फ्रान्सने म्हणजे अण्वस्त्रधारी जे देश वगैरे आहेत ते आपल्याला माहिती आहे, त्याच्यापैकी फ्रान्स आहे. आणि तो अणुऊर्जा अशा पद्धतीने निर्माण करू शकतो. तर तो एक वेगळा मुद्दा मला असं वाटतं महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती फारशी पुढे चर्चा झाल्याची काही माझ्या ऐकिवात वगैरे नाही, पण हा एक गंभीरपणे घेण्याचा मुद्दा आहे असं नक्कीच मी या संदर्भात म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. मी उल्लेख केला होता मागच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये, आळंदी ते सिलिकॉन व्हॅली विथ स्पेशल रेफरन्स टू या चार समिट. काय की पॅरिसमध्ये जे काही ठरलं त्या डिक्लेरेशनवरती सह्या करायला 2 राष्ट्रांनी नकार दिला. एक म्हणजे स्वतः अमेरिका आणि दुसरं म्हणजे आता इंग्लंड. तर अमेरिकेचा तो GD व्हान्स नावाचा उपराष्ट्राध्यक्ष तिथे आलेले होते आणि त्यांनी परत हाच मुद्दा लावून धरला ना. तो मुद्दा कोणता होता की असं जर केलं, निर्बंध आपण लावले, लक्षात घ्या ज्या डिक्लेरेशनमध्ये निर्बंध आहेत, एक इथिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा परिणाम काय होईल की AIच्या विकासावरती मर्यादा येतील. म्हणून नकोत असे निर्बंध. आणि आपल्याला कल्पना आहे की ट्रम्पच्या काळापासून सगळ्याच प्रकारचे निर्बंध, मग ते त्याला काय म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंगचे असतील, एन्व्हायरमेंटलचे असतील, ते झुगारून देण्याची प्रवृत्ती अमेरिकेमध्ये वाढलेली आहे. त्याचा हा एक भाग समजता येईल. पण त्यांनी परत उदाहरण म्हणजे रेफरन्स कोणाला दिला माहिती का, त्यांनी रेफरन्स परत एकदा चीनचा दिला की चीनसारखे एकाधिकारशाही राज्य असणारे लोक जर ऐकणार नसतील तर आम्ही सह्या करून किंवा आम्ही तसं इथिक्स पाळून काय उपयोग. हे सगळ्या बाजूंनी पाळलं गेलं पाहिजे ना. म्हणजे आपण गाफील राहिलो काहीतरी एक नॉर्मवरती सही करून, एका संकेतावरती सही करून, नैतिक संकेतावरती, निर्बंधावरती, आणि तिकडे चीन गपचूप त्याचे कार्यक्रम करत राहिला तर हे परवडणार नाही. म्हणजे AI कंपन्यांना परवडणार नाही, ते नफ्याच्या दृष्टिकोनातून.
आणि राष्ट्रांना किंवा सरकारांना परवडणार नाही ते सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एका बाजूला अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय व्यवस्थेवरती परिणाम आहे. तर याच्यासाठी त्यांनी सरळ सरळ नकार दिला. आणि हेही तुम्हाला माहीतच आहे की अमेरिकेनं मधल्या काळात जो चीन पुढे गेला त्याला आणखीन पुढे जाऊ नये त्यांनी, किंबहुना आपण सतत त्याच्या पुढे राहावं. ही जी रेस आहे AI मधली की ज्याच्यात वेपन रेससुद्धा अंतर्भूत आहे, शस्त्रास्त्रांची सुद्धा, यासाठी अत्यंत गंभीरपणाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. किती गंभीरपणाने? तर ज्या गंभीरपणाने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेनं मॅनहॅटन इथे एक प्रोजेक्ट राबवला आणि त्याच्यातनं अणुबॉम्ब विकसित केला, तशाच पद्धतीने इथे तितक्याच गांभीर्याने तो प्रयोग आपल्याला आता AIच्या संदर्भात राबवला पाहिजे. आणि त्याला त्यांनी प्रोजेक्ट मॅनहॅटन 2 असं नाव दिलं. तर ह्याच्यामुळं त्यांनी याच्यावरती सह्या करायला नकार दिला असं आपण ऐकतो. एवढ्या जरी गोष्टी आपल्याला कमीत कमी मला असं वाटतं की या संदर्भात सांगायला पाहिजेत पॅरिसमधल्या या कॉन्फरन्सच्या संदर्भात. आणि दुसरा मुद्दा असा आहे की पुढची कॉन्फरन्स आपल्याकडे होणार ते ठरलेलंच होतं. असो, तर हे डिक्लेरेशन अमुक तमुक या गोष्टी आपण पाहिल्या आणि आता आपल्याला पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये वळायचं आहे ते भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या 4थ्या AI समिटकडे. धन्यवाद.